गुड मॉर्निंग. इथे बघा आम्हाला वानवळ्यामध्ये कोणीतरी कलिंगड पाठवून दिले होते. आता कोणी ते पुढे जाऊन तुम्हाला सांगते. पण त्या अगोदर पप्पा आम्ही इथे आणलेली जी भाजी होती, ती सर्व मेथीची खुडून ठेवत होतो. जेणेकरून कधीच भाजी करायला लागलं तर पटकन होईल. आणि आरवी खूप जास्त मस्ती करत होती म्हणून मी तिला म्हटले, "मी मारते" आणि पप्पा मला अशा प्रकारे थांबवत होते. तर आमची तिघांची अशी मस्ती चाललेली होती. कितीही पप्पांच्या मागे आता तुम्हाला माहिती आहे आमच्यासोबत आमच्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे. पण जेव्हा आरवी येते, पप्पा त्यांचं दुःख सर्व बाजूला विसरून त्याच्यामध्ये पूर्ण रमून जातात. तर इथे अशी मस्ती चाललेली होती आणि ह्या मस्तीमध्ये आरवीच्या हाताला लागल्या. तर पुन्हा मग तिचं रडारड चालू झाली. मध्येच तिला कडापा लागल्यामुळं. त्याच्यानंतर मग ती म्हटली, की "मम्मा आपण बच्चू करू" म्हणून आणि ती मला सांगत होती कशी करायचं, काय करायचं. तर आरवीनं आता बऱ्याचशा गोष्टी जशी फ्रेंड्स वगैरे झालेत ना, तिच्यामध्ये खूप सारे चेंज व्हायला लागले ते. मग ते बोलण्यापासून तर सगळ्याच गोष्टींमध्ये ते. तर त्यानंतर मग म्हटले, "चला आता इथे सर्व भाजी साफ करून घ्यावी." मला जसं आठवतंय ना, तसं माझे पप्पा आहेत ना, असं आई स्वयंपाक करत असताना सर्व भाजी वगैरे खोडून ठेवणं, निवडून ठेवणं कामं करतात. तसं माझ्या सासरी पाहायला भेटत नाही. आमच्या सासरे अजून सुद्धा असंच आहे माझ्या, की लेडीजची कामं लेडीजनीच केली पाहिजे. मग अगदी मी एकटी जरी असेल, सासूबाई नसतील ना, तेव्हा इतका माझा गोंधळ उडतो ना, जेव्हा मेथी वगैरे करायची असते तेव्हा पण कितीही उशीर झाला तरी ती माझी मलाच साफ करून भाजी निवडून ठेवावी लागते. तर चला आता कालच्याला जे चिकनसाठी मसाला केला होता, काळं वाटण तुम्हाला म्हटले होते, तर बघा इथं मस्त असं चिकन करून घेतलं. त्याच्यानंतर व्हेजमध्ये माझ्या सुद्देसाठी भाजी केली होती आणि आता आरवीची एक्झाम चालू आहे. त्यामुळे म्हटले चला तिचा थोडासा अभ्यास पण घ्यावा. आता तिचे 2-4 पेपर राहिलेत फक्त. त्यानंतर मग पुन्हा सुट्टी आणि मग आराम थोडंसं निवांत. तर इथं तिचं बघत होते हँडरायटिंग तिचं आता नेक्स्ट जे आहे तर हँडरायटिंगवरती आहे तर त्याच्यासाठी. तर कलिंगड कोणी आणले? कलिंगड मला पाठवून दिलेत माझ्या नंदेने. खूप वेळा ज्या गोष्टीचा मी उच्चार करते माझ्या व्हिडिओमध्ये, पण त्यांनीच पाठवून दिलेले आरवीसाठी आईच्या घरी. कारण आरवी आता घरी नाहीये, तर त्याच्यामुळे त्यांनी इकडे आवर्जून पाठवून दिलं, तर त्याच्यासाठी. आणि सर्व क्लीन करून घेतला किचन वाटा. म्हणून म्हणते थोडंसं जेवायला रिलॅक्स वाटेल, थोडासा पसारा आवरल्यानंतर. आणि माझ्या चेहऱ्यावरती ना खूप बारीक-बारीक आहे ना, पिंपल्स नाही म्हणता येणार, घामोळ्यांसारखं यायला लागले. मला असं वाटतंय गरमीने असावं. थोडंसं थंड पाण्याने चेहरा धुवून घेतला आणि असा आजचा ब्लॉग होता. पहिलं दररोज थंड पाण्याने धुवायचे ना, तर मला असं चेहऱ्याचे पिंपल्स वगैरे प्रॉब्लेम नव्हते. पण आता कंटाळा करते ना, म्हणून त्याचा बराचसा मला प्रॉब्लेम जाणवायला लागलाय. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बाय.